नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश एसएससी मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। महाजन भरती 2025 ची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तंत्रज्ञ टेक्निशियन ग्रेड 3 एक्सपेक्टेड कट ऑफ वर आपण आज बोलणार आहोत, किती राहील आणि रिझल्ट तुमचा कधी लागेल हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा। आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, याचा एक्सपेक्टेड कट ऑफ राहील 100% नाही। विद्यार्थ्यांची जी माहिती मला भेटली त्यांच्या आधारावर हा कट ऑफ काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आपण इथे बघूया। सर्वात पहिले तुम्हाला मी सांगून देतो विद्यार्थी मित्रांनो, 75 मार्क्सचा पेपर होता तुमचा। त्यामध्ये रिझनिंग मध्ये वर्बल 25 मार्क्स, नॉन वर्बल 25 मार्क्स आणि मॅथ्स 25 मार्क्स, असे टोटल मिळून 75 मार्क्सचा हा पूर्ण टोटल पेपर होता। हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही होती। त्याचबरोबर आता जे 75 मार्क्सचे रूपांतर आहे ते 100% मध्ये तुम्हाला करणार आहे विद्यार्थी मित्रांनो। 75% ला तुम्हाला 100% मध्ये करणार आहे। मी तुम्हाला दाखवतो आता कोणत्या प्रकारे होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जसं आता तुम्हाला किती मार्क्स भेटले ते मार्क्स वर लिहायचे, त्याचबरोबर इथं 75 लिहायचं डिवाइडेड बाय आणि इंटू 100 करायचं। आता जो मी कट ऑफ सांगणार आहे तो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 75 पैकी सांगणार आहे। तुम्ही हा फॉर्म्युला लावून तुमचे पर्सेंटेज 100 पैकी किती होतील ते तुम्ही काढू शकता। त्याचबरोबर आता आपण इथे बघूया आवश्यक मार्क्स। हे मिनिमम मार्क्स जेव्हा नोटिफिकेशन निघते तेव्हा खुल्या प्रवर्गासाठी विद्यार्थी मित्रांनो 30% म्हणजे 23 मार्क्स पाहिजे। त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी 20% म्हणजे 20 मार्क्स। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त जे असतात त्यांना 20% म्हणजे 20 मार्क्स पाहिजे। त्याचबरोबर आता आपण चर्चा करूया की याचा कट ऑफ किती राहणार कॅटेगरी वाईज मी पूर्ण सांगणार विद्यार्थी मित्रांनो। आता बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे कॅटेगरी वाईज इथे वॅकन्सी सुद्धा दिली आहे आणि त्याची बरोबर अंदाजित कट ऑफ हे अंदाजित आहे विद्यार्थी मित्रांनो। याला 100% समजू नका। काही विद्यार्थ्यांना वाटतं की सर हे जास्त आहे, काही विद्यार्थ्यांना वाटतं हे कमी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता, तुम्हाला तुमचे मार्क्स किती वाटत आहे, तुम्हाला किती कट ऑफ लागू शकते यावर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कॅटेगरी वाईज। आता आपण हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आपण यावर बोलूया। यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वात पहिले हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे SEBC ला वॅकन्सी 40 आहे। यांचं तुम्हाला जे अंदाजित कट ऑफ राहील ते 64+ तुम्हाला पाहायला भेटणार। यामध्ये मी तुम्हाला एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्ही ±3 यामध्ये तुम्ही करून घ्या। त्याचबरोबर SBC ला 8 वॅकन्सी होती, त्यांचा जो अंदाजित कट ऑफ राहील तो 63+ तुम्हाला पाहायला भेटणार। NTD ला 8 जागा होता, तिथे त्यांचा जे कट ऑफ राहील ते 61+। NTC ला 14 जागा होते, तिथे 61+ तुम्हाला कट ऑफ पाहायला भेटणार। त्याचबरोबर NTB ला 10 वॅकन्सी होती, त्यामध्ये तुम्हाला अंदाजित जो कट ऑफ राहील तो 61+ तुम्हाला पाहायला भेटणार। त्याचबरोबर VJA ला जे वॅकन्सी होती ते 12 वॅकन्सी होती विद्यार्थी मित्रांनो, आणि यामध्ये तुम्हाला जे पाहायला भेटणार ते 63+ कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो। पुन्हा म्हणून सांगतो, हा जो मी कट ऑफ सांगत आहे तो 75 पैकी आहे। तुम्ही जो फॉर्म्युला मी मागे तुम्हाला सांगितलं आहे इथे वर तुमचे मार्क्स हे जे आहे, त्याचबरोबर इथे डिवाइडेड बाय 75 आणि इंटू 100 ते तुम्हाला 100% पैकी निघून जाणार तुम्हाला किती आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर आता ओपन SC ST यांचा आपण इथे बघूया। त्याचबरोबर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये SC चा जो कट ऑफ राहील वॅकन्सी 12 होते, 52 होते। त्याचबरोबर अंदाजित कट ऑफ तुम्हाला जो पाहायला भेटणार आहे SC कॅटेगरीमध्ये तो 63+। त्याचबरोबर ST कॅटेगरीला जे वॅकन्सी होते ते 28 होते, त्यांचा जो कट ऑफ राहील तो 61+ पाहायला भेटणार आहे। OBC मध्ये जे वॅकन्सी होते ते 76 होते, त्यांचा कट ऑफ तुम्हाला 64+ पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर EWS मध्ये 40 वॅकन्सी होती विद्यार्थी मित्रांनो, तिथे 40 वॅकन्सी होती आणि त्यांचा जो कट ऑफ आहे तो 61+ पाहायला भेटणार आहे। ओपनचं जे कट ऑफ आहे ते 112 वॅकन्सी होते, त्याचबरोबर जो कट ऑफ राहील तो 64+
तुम्हाला कट ऑफ पाहायला भेटणार। यामध्ये पुन्हा सांगतो प्लस मायनस तुम्ही 3 करू शकता विद्यार्थी मित्रांनो। एकदा सांगतो हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। काही विद्यार्थ्यांना वाटेल सर हे जास्त आहे, काही विद्यार्थ्यांना वाटेल हे कमी आहे। तुम्ही तुमचं कमेंटमध्ये कमेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो। अशाच अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आपण भेटूया नंतरच्या अपडेटमध्ये, नंतरच्या अपडेट सोबत विद्यार्थी मित्रांनो। अशाच प्रकारचे महाजनको रिलेटेड सर्व वॅकन्सीचे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले जाते। एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहील ते सुद्धा सांगितले जाते। आपण भेटूया आणि याचा जो रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तो सप्टेंबर महिन्याच्या लास्ट वीकला तुम्हाला पाहायला भेटणार आहे। जसं जाहिरात निघाली होती तिथे त्यांनी सांगितले होते की सप्टेंबरच्या अखेरपर्यंत आखरी हप्त्यामध्ये तुम्हाला हा रिझल्ट पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर रिझल्टसाठी तुम्हाला टेन्शन घ्यायचे नाही, जसं रिझल्ट लागला तसं आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल। भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।